बालविवाह घटना दिसताच 1098 या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी. बालविवाहाची प्रथा हद्दपार करायची असेल तर समाजातील प्रत्येक घटकाने प्रशासनास सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. अशा घटना दिसताच 1098 या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णा पांचाळ यांनी केले. महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरावर जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे न्यायमूर्ती रवींद्र पाजणकर, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे रामकृष्ण रेड्डी, पल्लवी जाधव, संरक्षण अधिकारी रेखा हिरे यांच्यासह सखी केंद्र, विशेष बालविकास पोलीस अधिकारी चाइल्डलाईन ठाणे, महाराष्ट्र सामाजिक विकास सेवा संस्थेचे संस्थापक अशोक पवार, रामेश्वर भाले वैभव गायकवाड, प्रशासकीय माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे, पोलीस प्रशासनातील अधिकारी तसेच पहिली ते चौथी इयत्तेतील विद्यार्थिनी व अन्य मान्यवर उपस्थित होते. चित्ररथ मोहिमेला हिरवा झेंडा दाखवत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, बालविवाह रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. परिसरात कुठेही बालविवाह संबंधित संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ 1098 वर संपर्क साधून माहिती द्यावी. पुढील सर्व कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल. तसेच महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, सेवा आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वयाने आणि 2 पावले पुढे जाऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बालविवाह निर्मूलन मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सर्वांनी आता ठरवूया बालविवाह हरवूया अशी घोषणा देत बालविवाह विरोधी लढ्यासाठी सामूहिक शपथ घेत दृढ संकल्प व्यक्त केला. तसेच स्वाक्षरी अभियानातील फलकावर स्वाक्षऱ्या करून बालविवाह मुक्त भारत अभियानातील सहभाग नोंदवला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. भर दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या वागळे पोलिसांनी आवळल्या मुसक्या. दिवसा घरात कोणी नसणाऱ्या घरांची, दरवाजाला कुलूप असणाऱ्या घरांची रेकी करून अवघ्या काही मिनिटात दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोने चोरून पसार होणाऱ्या दीपक रामगोपाल वैश्य, वय वर्ष 40, या आरोपीला वागळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. वागळे स्टेट पोलीस स्टेशन हद्दीमधील एकता रहिवाशी संघटना चाळ अंबिकानगर येथील महिला सुरेखा शशिकांत खेडेकर, वय वर्ष 41, या आपल्या घराला कुलूप लावून कामावर गेल्या असता कोणीतरी चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून 82,000 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. याबाबतची तक्रार त्यांनी वागळे स्टेट पोलीस स्टेशन येथे दिनांक 27/11/2025 रोजी केली होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही गुप्त बातमीदारांपासून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा 3 हातनाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी दीपक रामगोपाल वैश्य, राहणार शिवाजीनगर, गोवंडी याला ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याच्याविरुद्ध 15 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्याकडून एकूण 31,480 ग्रॅम सोने, 8 ग्रॅम चांदी व रोख रक्कम 75,500 रुपये असा एकूण 1,92,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या आरोपी विरोधात यापूर्वी मुंबईतील 15 विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. एक चांगलं डिटेक्शन वागळे स्टेट पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीमने केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक खूप नावाजलेला आरोपी आहे, ज्याचे पूर्वीचं खूप मोठं रेकॉर्ड आहे. त्याला या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं आहे. एक 710/25 हा घरफोडीचा 331(3) आणि 305(3) प्रमाणे BNS ऍक्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल होता. एक 41 वर्षीय महिला होती. तिच्या जी अंबिकानगर राहणारी, तिचे दिवसा 24 तारखेला 24/11/2025 साली तिच्या घरी घरफोडी झाली होती. 24 तारखेला एक गुन्हा होता, त्यानंतर 26 तारखेला आणि 27 तारखेला सलग 3 दिवस 3 घरफोडीचे गुन्हे घडले होते. तर ह्यातला जो मुख्य मेन आरोपी आहे दीपक वैश्य, त्याचं वय 40 वर्ष आहे. तो राहणार शिवाजीनगर, गोवंडी इथल्या एरियातला. त्याला आपण या घरफोडीमध्ये अटक केलेत. हा वैश्य हा पूर्वीचा मुंबईचा आणि ठाण्यातला रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर जवळपास 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत. आमच्याकडे जवळपास 15 ते 16 गुन्ह्यांची यादी त्याच्यावर दाखल असलेली मिळाली आहेत. आणखी त्याच्यावरती गुन्हे होते.
आता वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये त्यांचे जे तीनही घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि संपूर्ण माल यामध्ये रिकव्हर झालेला आहे. त्याचबरोबर श्रीनगर पोलीस स्टेशनचे आणखी 2 गुन्हे उघडकीस याच्यामध्ये आलेले आहेत. त्याची आता तपास आरोपीला त्यांच्या हँडओव्हर करून हे परत आरोपीकडून निष्पन्न होईल. त्याचबरोबर आणखी वर्तकनगर असतील किंवा कोपरी असतील, त्याचबरोबर तुमचे कासारवडली असतील, असे आणखी काही गुन्हे या प्रसंगी आता मला वाटतं डिटेक्ट होतील. त्याला आरोपीला जवळपास 3 दिवस पोलीस कस्टडी आहे. 9 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी आहे. आता परत त्याची कस्टडी वाढवण्यात येईल आणि संपूर्ण जो मुद्देमाल गेला होता या तिन्ही गुन्ह्यांचा 100% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे. आणि एक चांगलं डिटेक्शन वागळे स्टेट पोलीस स्टेशनने केलं असल्यामुळे त्यांचं मी माननीय कमिशनर ठाणे साहेबांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आणि एक हा महत्वाचा दिवसा घरफोडी करणारा आरोपी आहे. ह्याची मोडच नेमका तो घरी कोण नसतं त्यावेळेस तो घर पाहणी करतो आणि कडी कोंडा तोडून किंवा त्याचा लॅच असतो तो ओपन करून तो घरफोडी करतो. स्मार्ट एकदम आरोपी आहे. मध्ये 5 ते 6 मिनिटात पूर्ण दरवाजा ओपन करून घरचे सगळे दागिने साफसफाई करून पसार होतो. रेग्युलर मास्क वापरतो. पण तपासामध्ये आपण विविध टेक्निकल अनालिसिस किंवा सीसीटीव्ही फुटेज यावरून या गुन्ह्याला आरोपीला निष्पन्न केलं आणि त्याला 6 तारखेला तो आपल्या हद्दीत परत घरफोडी करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली आणि आपल्या डिटेक्शन टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचा महत्त्वाचा निर्णय. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील बेकऱ्यांमध्ये लाकूडफाटा जाळण्यास आता बंदी घालण्यात येणार असून त्याऐवजी CNG, LPG, इलेक्ट्रिक साधने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे पालिकेच्या पर्यावरण विभागाने असे आदेशच बेकरी मालकांना दिले आहेत. त्यामुळे आता गल्लीबोळात असलेल्या बेकऱ्यांमधून येणारा धूर कमी होण्यास मदत होणार आहे. ठाण्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रदूषणात वाढ झालेली आहे. वायू प्रदूषणाची कारणे वेगवेगळी असली तरी हे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपला मोर्चा शहरातील बेकऱ्यांकडे वळवला आहे. पालिका क्षेत्रात 100पेक्षा अधिक लहान मोठ्या बेकऱ्या असून या सर्व बेकऱ्या कोळसा आणि लाकडावर सुरू आहेत. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सर्व बेकऱ्यांना इंधन वापरण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. सर्व बेकरी मालकांसोबत पालिकेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला बेकरी मालक, हॉटेल व्यावसायिक, CNG, LPG कंपनीचे प्रतिनिधी, अन्न औषध प्रशासन यांनी हजेरी लावली होती.
शहरात 100पेक्षा अधिक बेकऱ्या आहेत. या सर्व बेकऱ्यांना इंधनामध्ये परावर्तित करणे लवकर शक्य होईल. इंधनामध्ये कसे बदल करायचे, त्याला खर्च किती आहे, यामुळे काय फायदा होणार आहे याची मालकांना माहिती देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. यूट्यूब पत्रकार असल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार. ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये एका 36 वर्ष विवाहित महिलेवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. दोघांपैकी हिरालाल केदार वय वर्ष 55 याला अटक केली असून त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली. या घटनेच्या 3 महिन्यानंतरही ते तिला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करीत होते. त्यांच्याकडून होणाऱ्या बदनामी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर या पीडितेने धाडस दाखवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. डोंबिवलीतील एका स्पा सेंटरमध्ये ही पीडित महिला कामाला होती. त्या ठिकाणी स्वतःला यूट्यूब पत्रकार असल्याचा दावा करणारे रवी आणि हिरालाल दोघे मसाजसाठी नेहमी येत होते. रवीने 25 ऑगस्ट रोजी रात्री 8:30च्या सुमारास स्पा सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला. त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे, केक कापायचा असल्याचा बहाणा करून त्याने पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये नेले होते. या घृणास्पद प्रकारानंतर त्यांनी तिला रात्री 11 वाजता रस्त्यावर सोडले. याची कुठे वाच्यता केल्यास तिच्याशी केलेल्या शरीर संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही त्यांनी दिली. बदनामीच्या आणि व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने पीडितेने याची तक्रार केली नाही. रवीने 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील मासुंदा तलाव आणि 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास कौपिनेश्वर मंदिर या ठिकाणी तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याला कंटाळून अखेर तिने 5 डिसेंबर रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.